नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DIT परांडा या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रिया संदर्भात ऑनलाईन अर्ज भरण्याला सुरुवात झालेली आहे. MHA-YJC-admission.in या वेबसाईटवर आपल्याला 11वीच्या प्रवेशाकरिता ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत. याकरिता आतापर्यंत 3,01,0797 विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10वी नंतर 11वी प्रवेशासाठी जी केंद्र शासनाने सेंट्रलाइज ऑनलाईन प्रोसेस चालू केली आहे, या प्रोसेसची A to Z स्टेप, अर्ज कसा भरायचा, कॉलेज ऑप्शन कसे टाकायचे, या संदर्भातील माहिती आपण या भागामध्ये घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या वेबसाईटवर आल्याच्या नंतर स्टुडंट रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करायचं आहे. या टॅबवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थी महाराष्ट्र असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेर असेल, दोन्ही पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहेत. विथिन महाराष्ट्र करा. विथिन महाराष्ट्रावर क्लिक केल्यानंतर फ्रेशर असेल फ्रेशर घ्या, रिपीटर असेल रिपीटर घ्या. या संदर्भातील माहिती आपल्याला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे. यानंतर आपण पाहणार आहोत, रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर आपल्या समोर एक युजर आयडी आणि पासवर्ड तयार होतो. युजर आणि पासवर्ड आपल्याला या ठिकाणी या लॉग इन या टॅबमध्ये टाकायचा आहे. उदाहरणार्थ आपल्याकडे जो युजर आयडी पासवर्ड असेल तो युजर आयडी पासवर्ड या ठिकाणी टाकून द्यायचा आहे. रजिस्ट्रेशन करत असताना जो आपल्याला युजर आयडी पासवर्ड येतो, तो युजर आयडी पासवर्ड व्यवस्थित लिहून ठेवायचा आहे, जेणेकरून हा शेवटपर्यंत आपल्याला लागणार आहे. या ठिकाणी हा युजर आयडी तयार होतो. तो युजर आयडी आपण व्यवस्थित ठेवायचा आहे. या ठिकाणी कॅन्डिडेटचं नाव येतं आणि पार्ट 1 रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर पुढचं स्टेप आहे पार्ट 2 आणि त्यानंतर पार्ट 1 रजिस्ट्रेशन मधील प्रोसेस. पहिल्यांदा रजिस्ट्रेशन डिटेल येतं. रजिस्ट्रेशन डिटेल करत असताना जो आपण स्टार्टिंगला भरलेला असतो रजिस्ट्रेशन करताना, त्याची माहिती येते. त्यानंतर पर्सनल डिटेल येतं. पर्सनल डिटेलमध्ये विद्यार्थ्यांचं नाव, आईचं नाव, शाळेचं नाव, शाळेचा UDIS नंबर आणि इंडेक्स नंबर, ही सर्व माहिती या दुसऱ्या टॅबमध्ये येते. तिसऱ्या टॅबमध्ये येते विद्यार्थ्याची कॅटेगरी, कास्ट कोणती आहे. विद्यार्थ्याकडे जर कास्ट सर्टिफिकेट नसेल तर पालकाचं, भावाचं, आईचं, बहिणीचं यापैकी कोणाचंही कास्ट सर्टिफिकेट आपण या ठिकाणी जोडू शकतो. कास्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे, ते अपलोड करायचं आहे. यानंतर या ठिकाणी जी बेसिक माहिती आहे व्यवस्थित वाचून भरायची आहे. विद्यार्थ्याची कास्ट भरा. विद्यार्थी दिव्यांग आहे का, भूकंपग्रस्त आहे का, प्रकल्पग्रस्त आहे का, किंवा एक्स सर्व्हिसमॅनचा पाल्य आहे का, स्पोर्ट आहे का, इत्यादी माहिती या ठिकाणी भरायची आहे. यानंतर पुढचा टप्पा आहे क्वालिफिकेशन. विद्यार्थी इयत्ता 10वीची परीक्षा पास झाला असेल तर त्याचं ऑटोमॅटिक विद्यार्थ्याचं मार्क आणि टक्केवारी या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. बरोबर असेल याची खात्री करा आणि नेक्स्ट टॅबवर क्लिक करा. नेक्स्ट टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला जी कागदपत्र अपलोड करायचे आहेत, यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 10वीचं मार्कशीट ऑनलाईन डाउनलोड करून 10वीचं मार्कशीट कंपल्सरी अपलोड करायचं आहे. दुसरी गोष्ट, आपल्याकडे शाळेचा दाखला असेल किंवा नसेल हा कंपल्सरी नाही, परंतु आपल्याला तो असेल तरच आपण काय करा, आपल्या ज्या ठिकाणी 10वीचा प्रवेश होता त्या ठिकाणी जाऊन इयत्ता 10वीचं मार्कशीट आणि दाखला घेऊन या. सर्व विद्यालयामध्ये आज पासून म्हणजे 27 मे 2025 पासून इयत्ता 10वीचे मार्क लिस्ट उपलब्ध झालेले आहेत. त्यानंतर एक अंडरटेकिंग द्यायचं आहे की बाबा सर्व कागदपत्रे मी माझ्या सोयीनुसार, खात्रीनुसार अपलोड करत आहे. जर मी माझी कागदपत्रे खोटी सादर केली किंवा जर मी 3 महिन्याच्या आतमध्ये कागदपत्र उपलब्ध करून नाही दिली तर माझा प्रवेश रद्द होईल. अशा प्रकारचे एक हमीपत्र या ठिकाणी द्यायचं आहे. ही सर्व माहिती भरल्याच्या नंतर नेक्स्ट स्टेप घ्या. नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय करायचंय, महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांसाठी एक चलन ठेवलं आहे. 100 रुपयाचं चलन आहे.
ते चलन आपल्याला या ठिकाणी भरायचं आहे. आपल्याला चलन भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर करता येतो. फोन पे, गुगल पे, नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड इत्यादीचा वापर करून आपण हे पैसे भरू शकतो. पैसे भरल्याच्या नंतर जी रिसिप्ट येते ती रिसिप्ट आपण काय करायची, या ठिकाणी व्यवस्थित ठेवायची आहे. अशा पद्धतीची रिसिप्ट आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. त्या रिसिप्टवर परीक्षेचा ज्या दिवशी आपण पेमेंट केली ती तारीख असेल, विद्यार्थ्याचं नाव असेल, त्याचा ऍप्लिकेशन नंबर असेल आणि सीट नंबर असेल. ही सर्व माहिती व्यवस्थित ठेवायची. पेमेंट केल्याच्या नंतर नेक्स्ट स्टेप आहे ते कन्फर्मेशन द्यायचं आहे. म्हणजे आपला फॉर्म भरलेली खात्री करायची आहे. सर्व फॉर्म भरलेली खात्री करा. नाव, गाव, जन्मतारीख इत्यादी माहिती, शाळेचं नाव, आपण शिकत असलेली शाळा 10वीची बरोबर आहे का, आपला ऍड्रेस, फोन नंबर, आपलं रिझर्वेशन, त्यानंतर आपल्याला पडलेली टक्केवारी, ही सर्व माहिती खात्री करा. आणि खात्री केल्याच्या नंतर या ठिकाणी लॉक हे बटन आहे, आपल्याला काय करायचं आहे, ऍप्लिकेशन लॉक करायचं आहे. लॉक केल्याशिवाय आपला ऍप्लिकेशन फॉर्म 2 ओपन होणार नाही. ऍप्लिकेशन फॉर्म 2 मध्ये काय असणार आहे, तर ऍप्लिकेशन फॉर्म 2 मध्ये आपल्याला आपल्या कॉलेजची माहिती या ठिकाणी टाकून द्यायची आहे. कॉलेजची माहिती म्हणजे आपल्याला ज्या ठिकाणी आर्ट, कॉमर्स, सायन्स इत्यादी शाखामध्ये प्रवेश घ्यायचा आहे अशा स्वरूपाची माहिती आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. पार्ट 2 हे आजपासून, काल चालू झालं होतं परंतु काही तांत्रिक कारणास्तव पार्ट 2 बंद करण्यात आलेला आहे. पार्ट 2 लवकरच चालू होईल. पार्ट 2 मध्ये आपल्याला शाळा आपल्याला ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्या महाविद्यालयाची माहिती या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे. महाविद्यालयाची माहिती दिल्याच्या नंतर आपल्याला कुठल्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे ते कॉलेजची माहिती या ठिकाणी द्यायची आहे. आणि कॉलेजची माहिती दिल्याच्या नंतर आपला ऍप्लिकेशन कॅप राऊंडचा फॉर्म कंप्लीट झालेला असेल आणि ज्यानुसार आपण मेरिट लिस्ट लागेल, यादी लागेल, त्यानुसार आपल्याला या ठिकाणी डॅशबोर्डवर खाली या ठिकाणी माहिती दिसणार आहे. अशा स्वरूपाचा आज आपण इयत्ता 11वी प्रवेशाकरिता सेंट्रलाइज पद्धतीनं फॉर्म कशा पद्धतीने भरायचा या संदर्भातील माहिती घेतली. नवीन अपडेट माहितीसाठी DIT परांडा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच ही माहिती आपल्या 10वी मधील मित्रांना, मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.